नमस्कार मंडळी, मी ममता बांदकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत। दररोज तीच डाळ खाऊन कंटाळलाय तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी। आज आपण डाळ तडकाची रेसिपी बघणार आहोत। अगदी नुसत्या डाळीसोबत पोटभर जेवाल इतकी टेस्टी आणि चमचमीत बनते। वेगळी भाजी बनवण्याचे कष्ट नाही, नुसत्या भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा अप्रतिम लागते। अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी डाळ तडका आज आपण बनवूयात। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अजून अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मूग डाळ, त्यासोबतच आपल्याला 1 वाटी तूर डाळ देखील घ्यायची आहे। तर आता या डाळी आपण पाण्याने नीट स्वच्छ धुवून घेऊयात। डाळ पूर्णपणे स्वच्छ धुतली जात नाही तोपर्यंत आपल्याला ती व्यवस्थित पाणी बदलून स्वच्छ करून घ्यायची आहे। तर इथे आपली डाळ पूर्णपणे स्वच्छ धुवून झाली आहे। तर डाळ शिजवण्यापूर्वी यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालून घेऊयात। थोडंसं पाणी देखील घालून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल देखील घालायचं। 1 चमचा तेल मी यामध्ये घालून घेते। तर आता आपण डाळ शिजवून घेऊयात। 2 शिट्ट्या होवे तोवर डाळ शिजत ठेवायची। तर आता एका पातेल्यात आपण थोडंसं तेल घालून घेऊयात। 4 चमचे तेल मी यामध्ये घातले। आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली लसूण घालून घेऊयात। लसूणामुळे दाल तडक्याला वेगळीच अशी चव येते। त्यानंतर घालूयात 2 बारीक चिरलेले कांदे। सर्व काही व्यवस्थित परतवून घेऊया। एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। अर्धा चमचा हळद घाला। आता यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। सर्व काही नीट ढवळून घेऊयात। थोडंसं पाणी देखील घालायचंय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। डाळीला एक मस्त अशी उकळी येऊ देऊयात। आता तडक्यासाठी थोडंसं तेल घालून घेऊया। त्यामध्ये घालायचे 2 टीस्पून राई, 1 टीस्पून जिरं, थोडंसं हिंग, 5 ते 6 कढीपत्ते, 2-3 सुक्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट। तडका तयार आहे, पटकन डाळीवर घालून घेऊयात। बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि लगेचच डाळीवर झाकण घालून बंद करा। असं केल्याने तडक्याचा स्वाद अजूनच डाळीमध्ये छान खुलून येतो। तर इथे आपली डाळ तडका बनवून तयार आहे। गरमागरम याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत। धन्यवाद।